श्री ज्ञानेश्वर महाराज कृत श्री चांगदेव पाचष्टी। स्वस्ती श्री वटेषु जोलपोनी जगदाभासु दावी मजग्रासु प्रकटला करी। हे श्री वटेश चांगदेवा, तुझे कल्याण असो। स्वतः परमात्मा गुप्त राहून या जगताचा आभास दाखवतो। तो प्रकट होतो तेव्हा जगाचा भास नाहीसा होतो। प्रकटे तव न दिसे लपे तव तव आभासे प्रकटना लपलासे न कोमता जो। परमात्म्याचे स्वरूप जेव्हा दिसत नाही तेव्हा जगताची जाणीव होते। तो जेव्हा प्रकटतो तेव्हा दिसतोच असे नाही। विचारांती असे दिसेल की परमेश्वर दिसतही नाही किंवा गुप्तही होत नाही। हे दोन्ही गुणधर्म त्याला स्पर्श करीत नाही। बहु जव जव होये तव तव काहीच न होये, काही न होणी आहे अवघाची जो। स्वरूपाने परमात्मा विशाल होत असता भासमान जगत नाहीसे होत जाते। वास्तविक परमात्म्याने काही जगायचे रूप घेतलेले नसून सगळीकडे तोच पूर्णपणे व्यापलेला आहे। सोने सोनेपणा उणे न येताची झाले लेणे, देवी न वेचता जग होणे अंगे जया। सुवर्णाचे दागिने घडवितात परंतु त्यामुळे त्याच्या सोनेपणात मुळीच उणीव निर्माण होत नाही। हे जसे आहे त्याप्रमाणे स्वतः परमात्मा विविध आकारांनी रूपांनी नटला तरी त्याच्या मूळ परमात्मा स्वरूपात काही कमीपणा येत नाही। कल्लोळ कंचूक न फेडता उघडे उदक, देवी जगेसी सम्यक स्वरूप जो। पाण्यावर अनेक लाटा उठत असतात त्यामुळे ते पाणी लाटांच्या आवरणाने झाकले आहे असे वाटते, तरीही ते पूर्णतया पाणीच असते। हेच परमात्मा आणि जगत यांच्या बाबतीत आहे। परब्रह्म आणि विश्व यांत काही फरक नाही। परमाणुचिया मांदिया पृथ्वी शनेन वचेची वाया, देवी विश्वस्फूर्तिया झाकवेना जो। पृथ्वीवर अनेक लहान लहान कण आहेत परंतु हे पृथ्वीच्या रूपाने आहेत म्हणून काही पृथ्वीपणा नाहीसा होत नाही। त्याचप्रमाणे विश्वाच्या आविष्कारामुळे परमात्मा मुळीच झाकला जात नाही। कळा चेनी पांघुरणे चंद्रमा हरपे नेणे, कावन्ही दीप पणेम आननो हे। कल्पना केली की चंद्रावर त्यांच्या 16 कलांचे आच्छादन घातले आहे तरीही चंद्राचा निश्चित लोप नाही। दिव्याच्या रूपाने अग्नी दिसला तरी तो अग्नीच असतो। म्हणून विद्या निमित्ते दृश्य द्रष्टत्व भरते, ते मी नेणे ऐते ऐसेची असे। म्हणून म्हणतो चांगदेवा, तुला अज्ञानामुळे ज्ञानरूपी आत्मा हा वेगळेपणाने दृश्य आहे आणि मी द्रष्टा वेगळा आहे असे भासते, परंतु मला मात्र वेगळेपणाची जाणीव नाही। जेवी नाम मात्र लुगडे एरवी सुत चिते उघडे, कामाती मृद भांडे जया परी। वस्त्रांपैकी एखाद्या वस्त्राला लोक लुगडे म्हणतात, तरीही लुगडे ज्या सुताचे विणलेले असते त्याचे सूतरूप कायमच असते। माती आणि मातीचे भांडे यांच्या बाबतीत असेच सांगता येईल। देवी द्रष्टा दृश्य दशे अतीत दृश्यमान जे असे, तेची द्रष्टा दृश्य मिसे केवळ होय। म्हणून म्हणतो द्रष्टा म्हणजे पाहणारा आणि दृश्य म्हणजे जे पाहावयाचे, ते अशा दोन्हीच्याही पलीकडे परमात्म तत्व ज्ञानस्वरूप असे आहे। हेच द्रष्टा आणि दृश्य या प्रकारांनी अनुभवाला येते। अलंकार येणे नामे असे जे
निखिल हेमे नाना अवयव संभ्रमे अवयवा विना जेवी. अलंकार रूपाने जसे केवळ सुवर्णच असते किंवा अनेक अवयवांच्या रूपाने अवयवीच असतात, तेवी शिवोनी पृथ्वीवरी भासती पदार्थाची परी. प्रकाशे ते एकसरी सविती हे. ईश्वरापासून पाषाणापर्यंत नाना प्रकारे पदार्थाची प्रतीती करून देणारे एक ज्ञानच असते, म्हणजे त्या त्या आकाराने ज्ञानच परिणाम पावलेली असते. नाही ते चित्र दाविती परी असे केवळ भिंती. प्रकाशे ते संविती जगताकारे. भिंतीवर चित्रे दिसली तरी त्या चित्ररूपाने वास्तविक भिंतीचीच प्रतीती असते. त्याप्रमाणे जगताकाराने ज्ञानाची म्हणजे परमात्म्याचीच प्रतीती असते. बांधयाची मोडी बांधा न होनी गुळाची गोडी. तया परी जग परवडी संविती जाण. गुळाची ढेप केल्याने गोडीला ढेपेचा आकार येत नाही, अगर ढेप मोडल्याने गोडी मोडताही येत नाही. त्याप्रमाणे जगात अनंत प्रकारे द्वैत प्रतीती झाली तरी ती परमात्म्याचीच प्रतीती आहे, द्वैत नाहीच. घडिये चेई आकारे प्रकाशिजे जेवी अंबरे. देवी विश्वस्फूर्ती स्फुरे स्फूर्तीची हे. घडीच्या आकारात ज्याप्रमाणे वस्त्र स्पष्ट व्हावे त्याप्रमाणे परमात्माच विश्वरूपाने स्फुरत असतो. न लिंपता सुख दुःख येणे आकारे क्षोभोनी नावेक. हो यापनाया सन्मुख आपणची जो. अविद्येच्या निमित्ताने अविद्या काळी क्षणमात्र दृष्टी किंवा दृश्य आकारात अनुभवाला येणारा परमात्मा त्या आकाराच्या सुखदुःखाने सुखी किंवा दुःखी होत नाही, तो स्वतःच द्रष्टा किंवा दृश्य स्वरूपात असतो. तया नाव दृश्याचे होणे संविती दृष्टत्व आणि जेने बिंबाबिंबत्व झालेपणे प्रतिबिंबाचेनी. आरशातील प्रतिबिंबामुळे बघणाऱ्या तोंडाला बिंबत्व भाव येतो. या प्रकारचे अविद्या ज्ञानरूप परमात्म्यास द्रष्टत्व भावाला आणते. देवी आपणची आपला पोटी आपण या दृश्य दावीत उठी. द्रष्टा दृश्य दर्शन त्रिपुटी मांडे ते हे. असे असले तरी द्रष्टा दृश्य इत्यादी भावांचा अनुभव परमात्म्यावर येतो. याचाच अर्थ असा की स्वतः परमात्माच द्रष्टा दृश्य आणि दर्शन या त्रिपुटच्या रूपाने व्यवहार करतो. सुताची गुंजे आत बाहेर नाही तुझे. देवी तीनपणे विन जाणीजे त्रिपुटी हे. सुताच्या गुंजेमध्ये सुता वाचून दुसरे काही नाही. त्याप्रमाणे परमात्म स्वरूपावर द्रष्टा दृश्य दर्शन या त्रिपुटींचा व्यवहार झाला तरी एका परमात्म्याच्या ठिकाणी भिन्न भिन्न भाव उत्पन्न न होता तीनपणा वाचून त्रिपुटी असते. नुसधे मुख जैसे देखी जतसे दर्पण मिसे. भायाची देखणे ऐसे गमो लागे. केवळ मानेवरचे तोंड आरशाच्या उपाधीने स्वतः आपल्यासच पाहते. त्याप्रमाणे अविद्यापाधीने दृश्य दृष्टादी भावाची प्रतीती येते असे वाटते. तैसे न वचता भेदा संविती गमे त्रिधा. ह्याची जाणे प्रसिद्धा उपपत्तिया. वरील उदाहरणार्थ संविती परमात्मा त्याच्या स्वरूपात भेद न होता अविद्योपाधीने दृश्यादृश्य दर्शन असा भेद झालासा दिसतो. तत्वतः तो भेद नसतोच. चांगदेवा हीच अखंड अभेदाविषयी उपपत्ती समज. दृश्याचा जो उभारा त्याची दृष्टत्व होय संसारा.
यादो ही माझिला अंतरा दृष्टी पंगू होय. अविद्येच्या योगाने दृश्याचा होणारा आविर्भाव दृष्टत्वाच्या व्यवहाराला हेतू होतो. पारमार्थिक दृष्टीने द्रष्टा आणि दृश्यातील भेद पाहिल्यास वेगळा पांगळा होतो, म्हणजे नाहीसा होतो. दृश्य जेधवा नाही तेधवा दृष्टी हो घेऊनी असे काही, आणि दृश्ये विन काही दृष्टत्व असे. जेव्हा दृश्य नाही असे ठरते तेव्हा त्याला प्रकाशित करणारे ज्ञान कोणाला प्रकाशित करील? दृश्यापासून दृष्टत्व कोठे दिसते का? तात्पर्य, अध्यात्म ज्ञानाच्या उदयकाळी द्रष्टा, दृश्य आणि दर्शन ही त्रिपुटी मावळते. म्हणून दृश्याचे झालेपणे दृष्टी दृष्टत्व होणे. उडती ते गेलिया जाणे तैसेचे दोन्ही. दृश्य तयार झाले म्हणजे दर्शन आणि दृष्टत्व ही असतात. जर विचाराने दृश्यत्वच नष्ट झाले तर दृष्ट आणि दृष्टी या दोहोंचाही अभाव होतो. एव एकची झाली ती होती, तिन्ही गेलिया एकची व्यक्ती, तरी तिन्ही प्रांती एकपण साच. याप्रमाणे अविद्येच्या निमित्ताने एकाच परमात्म्याची द्रष्टा दर्शनादी 3 रूपे होतात. विचार जागृतीने त्या तिघांचाही नाश होतो आणि एकच परमात्मा राहतो. दर्पणाची आधी शेकी, मुख सतची असे मुखी, माझी दर्पण अवलोकी यान काही होय. आरसा आणण्याच्या पूर्वी किंवा आरसा नेल्यावरही मुख जागेवरच मुखपणानेच असते, पण त्यावेळी आरशात पाहताना त्याचा काही निराळेपणा होतो काय? पुढे देखिजे तेने बगे, देखते ऐसे गमो लागे, परी दृष्टी ते वावुगे झकवीत असे. आरसात आपले मुख आपणच पाहतो. दृष्टीने मूळ मुखाला द्रष्टेपणा आला असे वाटते, पण असे वाटणे म्हणजे ज्ञानाची फसवणूक होते. म्हणून दृश्याचे वेळे दृश्य द्रष्टत्वा वेगळे, वस्तू मात्र निरहाळे आपणापाशी. म्हणून दृश्याच्या कालांतही दृश्यत्व द्रष्टत्व या धर्माहून भिन्न असणारी परमात्मा वस्तू आपणच आहोत असा निश्चय कर. वाद्य जाते विन ध्वनी, काष्ट जाते विन वन्ही, तैसे विशेष ग्रासुनी सोयेची असे. चांगदेवा, वाद्यातून निघणाऱ्या ध्वनीच्या आधी सामान्य ध्वनी हा असतोच, किंवा लाकडात अनुभवला मिळणाऱ्या स्पष्ट अग्नीच्या पूर्वी सामान्य अग्नी असतोच. त्याचप्रमाणे दृश्यादी विशेष भाव नष्ट झाले तरी त्यांना आश्रयभूत ब्रह्मवस्तू असतेच. जे म्हणताने काही, जाणोने कैसेही, असतही असे पाही असने जया. ज्या वस्तूंचे अशी तशी एवढी तेवढी एखादी शब्दाने वर्णन करता येत नाही, ती ज्ञानाचा विषय होत नाही, अशी ती परमात्मा वस्तू आहे. आपुल्या बुबुळा दृष्टी असोनी अखम डोळा, तैसा ज्ञान आत्मज्ञानी दुबळा ज्ञानरूप जो. सर्व दृश्य वस्तू पाहण्याची दृष्टी डोळ्यांच्या ठिकाणी आहे, पण तो स्वतःला बघण्याच्या बाबतीत आंधळाच ठरतो, कारण तो पाहणे रूपच आहे. त्याच्या ठिकाणी पाहणेपणाचा व्यवहार होत नाही. त्याप्रमाणे परमात्मा ज्ञानरूप आहे, म्हणून तो आपल्या ज्ञानाचा विषय होणे शक्य नाही. जे जाणण्याची की ठाई, नेनने किर नाही, परी जाणणे म्हणून याही जाणणे कैचे. त्या ज्ञानरूप परमात्म्याच्या जवळ अज्ञान कालत्रय नाही. तो स्वतः ज्ञानरूप असल्यामुळे त्याच्या ठिकाणी जाणण्याचा व्यवहार कसा होणार? याला गे मौनेची बोली जे,
काही न होणे सर्व होई जे, नवताला हि जे काहीच नाही. म्हणून केवळ मौन हेच त्याचे बोलणे, काही नसले तरी असणे, काही न होता लाभणे, अशी सर्व गुण धर्मशून्य अशी ती परमात्म वस्तू जीव जेव्हा कोणत्याही बाधेने युक्त नसेल तेव्हा प्राप्त होईल. नाना बोधाची सोयरिके, चाचपण जेणे एके, नाना कल्लोळ माळिके पाणी जेवी. किंवा अनंत ज्ञानाचे व्यवहार झाले तरी त्या सर्व व्यवहार संबंधाला सत्यत्व देणारे जे एक ज्ञान असते, जसे लाटांच्या अनंत मालिकेमध्ये पाणी एक रूपाने असते. जे देखी जते भिन, एकले देखते पण, हे असो आपणाची आपण आपणची जे. जे कोणाला दृश्य न होता स्वरूपाने दृष्टेपणाने एकटे असते, त्या ज्ञानाचे शब्दाने कितीसे वर्णन करावे. ते अद्वितीय आहे, म्हणजे आपले नातेवाईक आपणच. जे कोणाचे नव्हतेची असणे, जे कोणाचे नव्हता दिसणे, कोणाचे नव्हता भोगणे, केवळ जो परमात्म वस्तू अस्तित्व रूपच असल्यामुळे तिचे अस्तित्व अन्य दुसऱ्या कोणाच्या अस्तित्वावर अवलंबून नसते. कोणाला विषय न बनवता स्वतःच प्रकाशमान आहे आणि अन्य दुसऱ्या कोणत्याही भोग्य पदार्थावाचून स्वरूपाने आनंद स्वरूप आहे. तया पुत्र तो वटेश्वराचा, रवा जैसा कापुराचा, सांगया मज तुझ आपण याचा बोल एके. चांगदेवा, ज्या परमात्म्याला वटेश्वर इत्यादी अनेक नामे आहेत, त्याचाच तू पुत्र आहेस. अरे, कापराचा कण हा कापूर रूपच असतो ना, तसा तू परमात्म स्वरूप आहेस. आत्म्यात आणि परमात्म्यात ऐक्य असते. तुझ्या माझ्यात तसा ऐक्य भाव कोणत्या रीतीने आहे ते तू आता ऐक. ज्ञानदेव म्हणे, तुझ माझा बोल ऐकणे, ते तळहाता तळी मिठी देणे जया परी. तू परमात्म स्वरूप आहेस, मीही तसाच परमात्म स्वरूप आहे. म्हणूनच तुझ्या आणि माझ्यात अभेद आहे. म्हणूनच म्हणतो, माझा उपदेश तू ऐकायचा म्हणजे तू स्वतःचाच उपदेश ऐकण्यासारखे नाही का. अरे, उजव्या हाताने त्याच्याच डाव्या हाताला मिठी घालावी तसे ते आहे. बोलेची बोल ऐकिजे, स्वादेची स्वाद चाखिजे, का उजिवडे देखिजे उजेडा जेबी. शब्दाने स्वतःचा शब्द ऐकावा, गोडीने स्वतःची गोडी चाखावी, उजेडाने आपल्या स्वतःचा उजेड बघावा, तसे हे आहे. सोनियावर कल सोनी जैसा, का मुख मुका हो अरिसा, मज तुझ संवाद तैसा चक्रपाणी. अथवा सोन्याची कसोटी असावी, मुख हेच आरसा म्हणून पाहण्यासाठी उपयोगी आणावे. तसे चांगदेवा, तुझ्या आणि माझ्या संवादाचे आहे. गोडी ये आपुले गोडी, घेता कायन माये तोंडी, आम्हा परस्पर आवडी तो पाडू असे. गोडीने स्वतःचा गोडवा स्वतः अनुभवायचा म्हटले तर ते शक्य आहे का. अगदी नेमका हाच प्रकार तुझ्या आणि माझ्या आनंदाबद्दल आहे. सखया तुझेनी उदेशे, भेटावया जीव उल्हासे, की सिद्ध भेटी विसकुसे ऐसी आबिहे. चांगदेवा, मोठ्या उल्हासाने तुझी भेट घ्यायला माझा जीव उत्सुक झाला आहे. हे तर खरेच, पण आत्मतत्वाच्या दृष्टीने स्वतः सिद्ध ही भेट उपाधी दृष्टीने बिघडून जाईल की काय, या भीतीने मी शंकाकुल झालो आहे. भेऊ पाहे तुझे दर्शन, तवर रूपा येणे पाहे मन, तेथे दर्शना होय अवचतन ऐसे गमो लागे.
कारण तुझे दर्शन घ्यावे अशी इच्छा करताच माझे मन आत्माकार व्हायला वेळ लागत नाही आणि मग त्या स्थितीत दर्शनाची कृतीच होणे नाही असे वाटते. काही कै बोले कल्पी, कान करी न बोले न कल्पी, ये दोन्ही तुझ्या स्वरूपी, न घेती उमसू. चांगदेवा, तू एखादी चांगली कृती केलीस, बोललास, कल्पना केलीस किंवा असे काही नाही केलेस तरी हे काही तुझ्या मूळ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी उत्पन्न होतच नाही. चांगया तुझे नि नावे, करणे न करणे न व्हावे, हे काय मनोपरी न धरवे, मी पण हे. करणे किंवा न करणे हा व्यवहार चांगदेवा स्वरूपाच्या ठायी होत नाही. आत्मत्वाचा उपदेश तुला करताना माझ्या आत्म्याजवळ असलेला उपाधीचा मीपणा सुद्धा नाहीसा होत आहे. लवण पाणीयाचा थावो, माझी रिकोणी गेले पाहो, तवतेची नाही मा काय घेऊ माप जळा. चांगदेवा, पाण्याची खोली समजून घेण्यासाठी मिठाच्या पाण्याने बुडी मारली तर तेथे मीठ काही मिठाच्या रूपात शिल्लक राहत नाही. मग त्या पाण्याची खोली मोजायची रे कोणी. तैसे तुझ आत्मया ते पाही, देखो गेलिया मी जीभ नाही, तेथे तू कैचा काही कल्पावया जोगा. तुझ्या यथार्थ आत्मस्वरूपाचा विचार करू लागलो की माझा औपाधिक मीपणा नाहीसा होतो. मग मीपणाच्या कल्पनेने येणाऱ्या तूपणाची कल्पना तरी करता येण्याजोगी आहे काय. जो जागोणी निधरे देखे, तो देखणेपणा जेवी मुखे, तेवी तुते देखोणी मी थाके काही न होचे. एखादा माणूस झोप येताना ती कशी येते, निद्रा हा कसला पदार्थ आहे हे जाणून घेण्याची इच्छा करतो. मग पण निद्रा कोणत्याही पदार्थाच्या रूपाने त्याच्या पुढे आली नाही म्हणजे तो माणूस निद्रा जाणून घेण्याच्या भूमिकेसही मुक्तो. त्याप्रमाणे ज्ञानाचा विषय नसलेल्या स्वरूपाचा मीही प्रमुख द्रष्टाच होऊन जातो. अंधाराचे ठाई सूर्यप्रकाश तव नाही, परी मी आहे हे काही नवचेची जेवी. दाट अंधारात बसले की तेथे सूर्याचा प्रकाश मिळायचा दूर राहतोच, पण स्वतःचेही भान नाहीसे होते. तेवी तुते मी गिवसी, तेथे तू पण मी पणेसी, उखते पडे ग्रासी भेटीची उरे. त्याप्रमाणे तुझ्या स्वरूपाचा विचार करताना माझा मीपणा आणि तुझा तूपणा दोन्ही नाहीसे होऊन फक्त एक आत्मतत्व काय ते शिल्लक उरते. डोळ्याचे भूमिके, डोळा चित्र होय कौतुके, आणि तेने चितू देखे न डंडळिता. बोटाने डोळा दाबला की त्याच्या जोरावर आपल्याला चित्रविचित्र पदार्थ दृष्टीसमोर भासू लागतात, पण हे दाखवणारा डोळा मात्र अनेक रूप होत नाही आणि अनेकत्वाचा प्रकाश दाखवल्याखेरीज मात्र तो राहत नाही. तैसी उपजता गोष्टी, न फुटता दृष्टी, मी तू विन भेटी माझी तुझी. त्याप्रमाणे आत्मेक्यामध्ये अभेदपणा प्राप्त होऊन तुझा माझा अभेद मात्र मी तूपणा वाचून सिद्धच आहे. आता मी तू या उपाधी ग्रासून भेटी नुसती, ते भोगिली अनुवादी घोळ घोळू. मी आणि तू या उपाधीस बाजूला करून आत्म्याच्या एकत्वाने जशी भेट घेतली आणि तिचा उहापोह केला, जितका वेळ ज्या स्थितीचा अनुवाद केला तशाच रीतीने तूही स्वतः सिद्ध भेटीचा अनुभव घ्यावास. रूपतिया चेनी मिसे, रुचिते जेवी जे जैसे, का दर्पण व्याजे दिसे देखते जेवी. अन्न सेवन करणाऱ्याला पदार्थाचा स्वाद आवडला तर त्यातील रस जेवणाऱ्याच्या रुचीला जेवू लागतो. म्हणजे
रुचीचा उपयोग रुची हीच घेते आणि पाहणाराच आरशाच्या मिशाने स्वतःच बघतो. तैसी प्रमये प्रमये भरली, मौनाची अक्षरे भली, रजोनी गोष्टी केली मिळीयेची. अप्रमेय परमात्मा विशद करणारा आणि प्रमेयांचे साधन असा जो शब्द त्याला गिळून टाकणारी अक्षरे गुंफून तुझ्या माझ्यातील ऐक्याचा हा संवाद लिहिला आहे. इयेचे करुणी व्याज, तू आपणया ते बुझ. दीप दीपपणे पाहे निज आपुले जैसे. स्वतःच्या प्रकाशाने दिवा आपले स्वरूप उघड करतो, त्याप्रमाणे मी तुझ्या माझ्यातील एकत्वाची स्थिती लिहिली आहे. तिच्या साहाय्याने तू आपले यथार्थ आत्मस्वरूप जाणून घ्यावीस, म्हणजे मी ब्रह्मस्वरूप आहे अशा बोधात तू राहा. तैसी केलिया गोठी, तया उघडीचे दृष्टी. आपणिया आपण भेटी, आपणा माझी. तुझा आत्मभाव स्पष्ट होईल अशा गोष्टी मी तुला सांगितल्या आहेत. त्यांच्या मदतीने तू ज्ञानदृष्टी मिळव, म्हणजे आपण आपली भेट घे. चांगदेवा, तू योगेश्वर युक्त असलास तरी त्यांच्या सानिध्याने उदित होणाऱ्या अहम मम या अध्यायाचा त्याग करून असंग कुटस्थ आत्मा म्हणजे मीच आहे याची निश्चिती करून घे. यामुळे आपण आपणास भेटलो असे होते. जालिया प्रळी एकार्णव, अपार पाणीयाची धाव. गिळिया पुला उगव तैसे करी. प्रलयाच्या वेळी सगळीकडे पाणीच पाणी होते. ते सर्व प्रवाहांचे उगम आणि प्रवाह सुद्धा नाहीसे करते. त्याचप्रमाणे तू करावीस, म्हणजे तू स्वगत स्वजातीय विजातीय संबंध शून्य असे ब्रह्म मीच आहे या दृढ निश्चयाने देशादिकांतील अनात्मभाव नाहीसा कर. ज्ञानदेव म्हणे नामरूपे, वीण तुझे साच आहे आपण पे. ते स्वानंद जीवन पे सुख्या होई. चांगदेवा, तुझा यथार्थ सच्चिदानंद भाव हा नामरूपातील आहे. त्या स्वानंदाच्या अनुभवाने तू सुखरूप हो. चांगया पुढती पुढती, घरा आलिया ज्ञानसंपत्ती. वेद वेदकत्व ही अतिथी पदी वैसे. हे ब्रह्मत्वाचे ज्ञान, वेदकत्व इत्यादी भेदांच्या पलीकडे असणारे सच्चिदानंद स्वरूप प्राप्त करून देते. त्याची तू खुणगाठ बांध असे माझे तुला वारंवार सांगणे आहे. चांगदेवा, तुझे व्याजे माऊलिया श्रीनिवृत्ती राजे. स्वानुभव रसाळ खाजे दिधले लोभे. चांगदेवा, तुझ्या पत्राचे उत्तर देण्याच्या मिशाने माझ्या श्री गुरुनिवृत्ती राज माऊलीने माझ्याकडून तुला उपदेश करवला असे नाही, तर मोठ्या लोभाने रसभरीत आत्मनंदाचा मला खाऊच दिला. एव ज्ञानदेव चक्रपाणी ऐसे, दोन्ही डोळस आरिसे. परस्पर पाहता कैसे मुकले भेदा. अशा प्रकारे ज्ञानदेवांनी या पत्राद्वारे चक्रपाणी चांगदेव यांना ज्ञाननिष्ठ केल्यामुळे त्यांचे आरसे आणि ते स्वतः परस्परांना पाहताना आपापसातला भेद विसरून गेले. ते परी जो या दर्पण करील ओविया, तो आत्मा एवढिया मिळेल सुखा. ब्रह्मात्मिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी जो कोणी आम्ही चांगदेवास केलेल्या उपदेशाचा सतत विचार करील, तोच आनंद रूपच होईल. नाही त्याची काय नेनो असे दिसे, त्याची कैसे नेनो दिसे असे त्याचे नेनो आपसे, ते किडो होई. आत्म्यासंबंधी तो असा आहे, तसा आहे, एवढा आहे असे काही सांगता येत नाही. ते सद्रूप प्रकाशमय अपरिमित आनंदाने सर्वत्र ओतप्रोत असूनही अल्पबुद्धीच्या लोकांना ते कोठेही दिसत नाही.
हेही एक आश्चर्य नव्हे काय? निदे पराते निदे जने, जागृती गिळोनी जागणे, तैसे जुंपणे ज्ञानदेव म्हणे. देहामुळे उत्पन्न होणाऱ्या निद्रेपलीकडचे निर्विकार परमात्म स्वरूप, देहविषयक विचारांचा नाश करणारी आत्मजागृती आणि त्या परमात्म्याचे एकत्व या ग्रंथात विशद केले आहे, असे आमचे ज्ञानेश्वर महाराजांचे सांगणे आहे.